नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. हा व्हिडिओ जसा एशा पृथ्वीवर तुम्ही बघताय तसाच गौरीनॉमिक्स या चॅनेलवर बघणार आहात आणि त्या चॅनेलच्या संचालिका डॉक्टर गौरी पिंपळे आज आपल्या सोबत आहेत. नवा हॉट टॉपिक घेऊन, ट्रम्प हे ब्रिक्सला का घाबरतात असा आमचा प्रश्न आणि आम्ही त्याच्यावरती थोडी चर्चा केली आमची. आणि आम्हाला असं वाटलं की ही चर्चा जी आहे ना ती तुम्हा सगळ्यांना सुद्धा ऐकायला आवडेल आणि म्हणून त्याच्यासाठी खास हा एपिसोड बनवतो आहोत. तर गौरीताई तुमचं स्वागत करते चॅनेलवरती. आणि ब्रिक्स ही संकल्पना कशी तयार झाली आणि अ, एवढ्या मोठ्या बलाढ्य अमेरिकेचे हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि ते सुद्धा इतके लढवय्ये झुंजार आणि ते असे आहेत. मग ते वारंवार हे ब्रिक्स प्रकरण बंद करा, हे ब्रिक्स प्रकरण बंद करा अशी सतत ताकीद का देत असतात? तर तुमचे एक प्राथमिक आपण म्हणू तसे थोडे विचार पहिल्यांदा आपण एका पहिल्या राऊंडचे ऐकू. नमस्कार. खरं तर जशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यापारी संघटना अस्तित्वात आल्या तशीच ब्रिक्स ही अस्तित्वात आली. त्याच्यामध्ये 5 देश जे आहेत, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका, हे 5 देश एकत्र आले आणि त्याचा पूर्ण उद्देश हा व्यापारीच होता की व्यापारी करार वेगवेगळे करायचे. आणि त्याच्यामुळे रशिया, चीन आणि भारताचं जर आपण जॉग्राफिकल लोकेशन बघितलं तर ते एका एका बाजूला येतात. म्हणजे पाश्चिमात्य देश एका बाजूला झाले आणि हे देश एका बाजूला झाले. आणि त्याला लागून ब्राझील आणि साऊथ आफ्रिका असे हे देश एकत्र आले व्यापारी करारासाठी. पण जेव्हा रशिया आणि युक्रेनचं नाटोवरून जे काही वाजलं आणि रशियाने युक्रेनवरती हल्ला केला, रशियाचं म्हणणं काय होतं, युक्रेनला जर नाटोमध्ये घेतलं तर रशियाच्या अस्तित्वाचा धोका आहे. कारण नाटो देशांचं त्यांचं ठरलेला ठराव असा आहे की एका देशावरचा हल्ला हा पूर्ण नाटो संघटनेवरचा हल्ला असतो, बाकीच्या देशांवरचा हल्ला असतो. त्याच्यामुळे युक्रेनला जर तिकडे परवानगी मिळाली, नाटोमध्ये एंट्री मिळाली, तर रशियाच्या अस्तित्वाचा प्रश्न झाला. 1990ला डिसइंटिग्रेशन झालेला रशिया पुतीननी बघितलेला होता. त्यामुळे तसं होऊ देणं शक्य नव्हतं. त्यामुळे पुतीननी युक्रेनवर आक्रमण केलं. पण त्याच्यामध्ये अमेरिका आर्थिक निर्बंधाचं शस्त्र उगारणार याची पुतीन यांना पूर्ण जाणीव होती. म्हणजे रशिया आणि युक्रेनचं जे कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्यामध्ये रशियाचा युक्रेनवर हल्ला जो आहे, इट इज वेल कॅल्क्युलेटेड अटॅक. त्यांनी पूर्ण तयारी केली होती की आपल्यावरती आर्थिक निर्बंध लागणार आणि त्या आर्थिक निर्बंधामधून बाहेर पडण्यासाठी काय करायचं याचा त्यांच्याकडे प्लॅन रेडी होता. वी कॅन से इट मास्टर प्लॅन. तो मास्टर प्लॅन का? कारण एका बाजूला अमेरिका आणि युरोपीय देश आणि त्यांच्या हातात असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना ह्या पूर्णपणे अमेरिका आणि युरोपच्याच बाजूने वागणार हे माहित होतं. त्याच्यामुळे ह्या आर्थिक निर्बंधांमधून बाहेर पडण्यासाठी काय करायचं, तर ह्या जे देश आपल्या बरोबर करार करायला तयार असतील त्यांच्या बरोबर आहे त्या सिस्टम मधून बाहेर पडून करार करायचे. आणि ते त्यांनी सुरुवात केली. ही सुरुवात केल्यानंतर युरोपने तर त्यांच्या बरोबर रशिया बरोबर पंगा घेतला. युरोप मोठ्या प्रमाणावर रशियाच्या एनर्जीवरती अवलंबून होता. तरीही युरोपने पंगा घेतला. ही युरोपला चूक झालेली आहे कळलं, पण त्यांना ती अजूनही सुधारायची नाहीये. ते पुन्हा पुन्हा युक्रेनला मदत करतायत. पण त्याच्यामुळे झालं असं की रशिया जे क्रूड ऑइल विकतय त्या क्रूड ऑइल मधले आज 80% व्यवहार हे रुबल, रुपया आणि युआन मध्ये होत आहेत. आणि आत्ताची पुतीन यांची स्टेटमेंट आहे, युरोपीय देशांना माझ्याकडचं काही एनर्जी सोर्सेस हवे असतील, गॅस किंवा ऑइल, त्यांनी रुबल किंवा युआन मध्ये करार करावेत, तर मी द्यायला तयार आहे. तर हे जे काय होतं त्याच्यामुळे आणि हे जे करार करून दाखवले भारताने आणि चीनने, त्याच्यामुळे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना भीती वाटायला लागली की अरे बापरे, आपले आर्थिक निर्बंध टाकूनही इथे अर्थव्यवस्था कोसळत नाही. आणि कोसळत नाही त्याचं कारण ब्रिक्सचे देश आहेत ते एकमेकांना सहकार्य करतायत. ते सहकार्य करून आपल्या आर्थिक निर्बंधामधून बाहेर पडतायत. हा सगळ्यात मोठा त्यांच्यासाठी हे होता, धक्का होता की असं काहीतरी घडू शकेल. खरंय. म्हणजे थोडीशी सुरुवात अशी सांगते की ब्रिक्सची संकल्पना काय. तर गोल्डमन झाक नावाची कंपनी आहे
त्यांच्या एका एक्झिक्युटिव्हनी एक रिपोर्ट लिहिला आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की नजीकच्या भविष्यामध्ये उदयाला येणारे जर का कुठले देश असतील जगामध्ये तर हे आहेत BRICS. आणि त्यांनी नाव दिलं की हे ब्रिक्स कंट्रीज असं. ते एका गोल्डमन झाक कंपनीच्या रिपोर्टमध्ये पहिल्यांदा शब्द आला आणि मग सगळेजण ब्रिक्स 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 बोलायला लागले. मग हे 5 देश सुद्धा एकत्र आले आणि त्यांनी एकत्रित विचार करायला सुरुवात केली की उदयाला येणाऱ्या ज्या अर्थव्यवस्था असतात त्या एकमेकांशी सामावून घ्यायला, जुळवून घ्यायला थोड्या फ्लेक्झिबिलिटी असते आणि ती फ्लेक्झिबिलिटी वापरत वापरत सॉरी. हा जो गट आहे त्यांनी एक आकार दिला. खरं सांगायचं झालं तर असा जेव्हा एखादा गट असतो ना तर त्याला काही एक परमनंट ऑफिस आहे का? ऑफिस नाहीये. त्याचं काही परमनंट सेक्रेटरिएट आहे का? ते पण नाहीये. अहो साधा ईमेल आयडी सुद्धा नाहीये ब्रिक्सच्या नावाने. पण आज ब्रिक्सचा बोलबाला किती झालाय बघा. म्हणजेच कुठेही फॉर्मल स्ट्रक्चर उभं न करता सुद्धा हे सगळं का होऊ शकलं? तर त्याचं उत्तर आपल्याला गौरीताईंनी दिलेलं आहे, की ते विचार तर जरूर करत होते. कारण 14 साली रशियाने पहिल्यांदा क्रिमियावरती आक्रमण केलं आणि क्रिमिया आपल्याला जोडून घेतलं. रशियाचं म्हणणं आहे क्रिमिया हा आमचा भाग होता कायमचा आणि तो युक्रेनला देता येणार नाही असं करून त्यांनी तो क्रिमिया गिळंकृत केला होता. तेव्हापासून रशियावरती सँक्शन्स लागले. बरं, रशियाचे सँक्शन्स तुम्ही नवे मानाल, त्याच्या आधीपासून इराणचे तर चालूच आहेत. अन्य अनेक देशांवरती असे हे सँक्शन्सचे प्रयोग झाले. पण कोविड नंतरच्या युक्रेन युद्धामध्ये जेव्हा सँक्शन्स लावले गेले तेव्हा अजून एक गोष्ट झाली. ती अशी की रशियाचे परदेशी बँकांमध्ये असलेले सगळे ॲसेट गोठवले गेले. अँड धिस वॉज द रिअल डेंजर. तो पैसा रशियाचा स्वतःचा होता. आता उदाहरणार्थ तुमचं एखादा अमेरिकेच्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल आणि तिथे समजा असतील काय तुमचे $10,000. अमेरिकेने समजा म्हटलं की नाही हा मी आता गोठवलेला आहे, सँक्शन, यू विल नॉट बी एबल टू यूज दिस मनी. बँक घेऊन बसलेली आहे ती. आणि ते करतात काय, दरवर्षी त्याच्यावर व्याज पण दाखवतात, पण तुम्हाला वापरू देत नाहीत. तेव्हा हे सगळे देश जागे झाले की अरे बापरे, हे जर का असं शस्त्र यांच्या हातात गेलं तर आपल्याला हे उद्ध्वस्त करू शकतात. कारण इफ आय एम नॉट मिस्टेकन रशियाचे जवळजवळ 200 बिलियन प्लस एवढे ॲसेट्स होते यांच्याकडे. 300 मॅक्झिमम बिलियन. 300. सो मॅक्झिमम म्हणजे जवळजवळ 80-90% युरोपच्या बँकांमध्ये आहेत ते. बरं, त्यातले काही ॲसेट आणखी असे होते की जे रशियातल्या खाजगी व्यक्तींचे होते. म्हणजे तुम्ही सरकारी ॲसेट गोठवले तरी आपण समजू शकतो. पण खाजगी लोकांचे पण ॲसेट त्यांनी गोठवले. काही ठिकाणी इफ आय एम नॉट मिस्टेकन त्यांची जी रिअल इस्टेट्स होत्या त्या सुद्धा त्यांनी गोठवल्यासारखं केलं. म्हणजे हा खरा डेंजर होता. आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं की हा गैरवापर झाला. सँक्शन्सचा गैरवापर कसा केला गेला आणि सँक्शन्स घडवण्यासाठी ती स्विफ्ट सिस्टीम वापरली गेली, ज्याचा आम्ही वारंवार उल्लेख करतोय ना डी-डॉलरायझेशनमध्ये, की ती सिस्टीम बायपास करून रशियाने स्वतःची सिस्टीम बनवली, चीननी बनवली, भारताने UPI बनवलं, ज्याच्यामध्ये स्विफ्ट न वापरता पैसा इथून तिथे पाठवता यायला लागला आणि आपापल्या चलनामध्ये. हे सगळं जे होतं ते लो की ऑपरेशन सारखं राबवलं गेलं. त्याचा कुठे फार त्यांनी काही गाजावाजा केला नाही एकमेकांमध्ये. हां, युक्रेन युद्धानंतर त्याला गती आली ही गोष्ट खरी आहे. कारण तुम्ही त्यांना दार उघडून दिलं. हां, ठीक आहे बाबा, इव्हेंट म्हणजे जे टाळण्यासाठी, निर्बंधांना वळसा घालण्यासाठी तुम्ही कारण दिलं त्यांच्या हातामध्ये आणि म्हणून ह्या देशांची मग पुढे हिंमत सुद्धा झाली. ते आज तर उजळ माथ्याने अमेरिकेला सांगतात की तुम्ही सँक्शन्स लावले नसते तर हे सगळे मार्ग उघडे झालेच नसते. आणि आज तुम्हाला जी भीती वाटते आहे स्विफ्ट सिस्टीमला बायपास करतो आम्ही, ते मुळात अस्तित्वातच आलं नसतं. कारण आम्ही ब्रिक्स काय करत होतो, आम्ही ब्रिक्समध्ये आमचा विकास, आर्थिक विकास कसा करायचा याच्यावरती आमचा भर होता. आमचा ह्या गोष्टीवरती कधी भर नव्हता की डॉलरला बायपास करता येईल का. पण तुम्ही आम्हाला ते करायला भाग पाडलं. हा त्यातला राजकीय हेतू झाला. आणि म्हणून आजच्या घडीला ब्रिक्स हे आव्हान का तयार झालंय, इफ आय एम नॉट मिस्टेकन आतापर्यंत
जगाची जवळ-जवळ 70% फॉरेन रिझर्व्हज हे आतापर्यंत डॉलरच्या स्वरूपात असायचे. सॉरी आर्थिक व्यवहार, ट्रान्झॅक्शन्स आणि उरलेले साधारणपणे 27 ते 28% हे युरोमध्ये होत होते. पण आजच्या घडीला काय झालेलं आहे, आता हे प्रमाण कमी होऊन जवळ-जवळ 48% पर्यंत आलंय डॉलर ट्रान्झॅक्शन्सचं. कदाचित माझे पर्सेंटेजेस चुकीचे असतील तर गौरीताई त्या हे करतील. तेव्हा हा जो मोठा फटका जो बसलेला आहे ना, की डॉलरमधले ट्रान्झॅक्शन्स ही 15-20% कमी होणं हा हादरा होता. तेव्हा आता ट्रम्प काय-काय बोलतात आणि कसं बोलतात त्याच्यावर आपण पुढच्या ह्याच्यात पण जे मी सांगितलं आणि ती पर्सेंटेजेस बरोबर नसतील तर गौरीताई आपल्याला ते सुधारून सांगतील. म्हणजे मला डॉलरचे ट्रान्झॅक्शन्स किती कमी झाले त्याचा हे नाही आकडा नाही मिळाला. पण रिझर्व्ह करन्सीज म्हणून जो आपण बघतो ना हां, डॉलर तो करेक्ट. 70% 40% रिझर्व्ह स्टेटस खाली आलेला आहे. आणि सोन्याचा रिझर्व्ह स्टेटस 9% 24% गेलेला आहे. ठीक आहे. तर हा रिझर्व्ह स्टेटस मधला जो आपण रिझर्व्ह करन्सी स्टेटस म्हणतो डॉलरला, त्या डॉलरच्या ज्या रिझर्व्ह करन्सी स्टेटसला बसलेला धक्का आहे, त्याला ब्रिक्सचे देश कारणीभूत आहेत असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. आणि कसं आहे, अमेरिकेचं सगळ्यांचंच म्हणणं आहे. आणि त्यात ऑक्टोबर 2024ला रशियाच्या कझानमध्ये जी ब्रिक्सची समिट झाली, ब्रिक्स परिषद झाली, त्याने खरं तर अमेरिका हादरली. म्हणजे सुरुवातीला हे फक्त 5 देशांची संघटना आहे. काय करणार आहेत 5 देश? मग त्याच्यानंतर ते 9 देश झाले. ऑब्झर्वेटरी स्टेटस दिला, मग 9 झाले. 9चे 13 झाले. कझानला जेव्हा 70 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि कझान डिक्लरेशन साइन झाली. कझान डिक्लरेशन मोठी आहे फार. मला वाटते जवळजवळ 200-250 पानांची कझान डिक्लरेशन आहे. ती साइन झाली आणि त्याची एक कॉपी युनायटेड नेशन्सला पाठवली गेली आणि तेव्हा अमेरिका खरी हादरली. त्याच्यामध्ये इकॉनॉमिक इंटिग्रेशन मध्ये एक भाग आहे की जो काही हे जे देश एकत्र आज आलेले आहेत, ते सगळे देश डॉलर वगळून व्यापारी करार करतील. ते स्विफ्ट वापरणार नाहीत. त्याच्याऐवजी ज्या ज्या देशांची अवेलेबल सिस्टम आहे त्याप्रमाणे ते ऍडजस्टमेंट करून ती सिस्टम वापरतील. म्हणजे चीन बरोबर करायचं असेल तर चीनची CIPS आहे. रशिया बरोबर करायची असेल तर रशियाची स्वतःची आहे. भारताबरोबर करायची असेल तर भारताची सिस्टम आहे. अशा वेगवेगळ्या देशांबरोबर त्यांचे करार आहेत. त्यांची ती सिस्टम वापरून होईल. करन्सी लोकल करन्सी मध्ये व्यवहार होतील. त्याच्याबरोबर ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक त्याची ऑलरेडी स्थापना झालेली आहे. त्याचं एक ऑफिस आहे चीनमध्ये आणि एक आपलं अहमदाबादला गिफ्ट सिटीमध्ये ब्रिक्स डेव्हलपमेंट बँकेचं ऑपरेशन चालू झालेलं आहे. म्हणजे वर्ल्ड बँक जशी आहे त्याला पर्यायी व्यवस्था आम्ही ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक सुरू केलेली आहे. IMF जे करतं की कर्ज वगैरे द्यायचं ते पण हळूहळू आम्ही सुरू करणार आहोत. ब्रिक्सचे बॉन्ड्स येणार आहेत, जसे US ट्रेजरी बॉन्ड आहेत तसे ब्रिक्सचे बॉन्ड येतील. फायनान्शियल असेट्सला आम्ही पॅरलल म्हणजे वेगळा पर्याय देऊ. आणि अशा प्रकारे युनायटेड नेशन्सला आणि IMF आणि वर्ल्ड बँकेला एक आव्हान त्यांनी दिलं. आणि जिकडे आव्हान दिलं तिथे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष चौताळले. अगदी सुरुवातीला पाश्चिमात्य प्रसार माध्यमांनी या ब्रिक्स परिषदेची अजिबात दखल घेतली नव्हती. त्यांना वाटलं होतं असंच काहीतरी 4 डोकी एकत्र येणार आहेत आणि असं काहीतरी होणार आहे. पण जेव्हा एवढ्या देशांचे प्रतिनिधी एकत्र आले, तेव्हा हळूहळू करत त्यांच्या मुख्य वर्तमानपत्रांनी मेन हे पेज वरती फर्स्ट फ्रंट पेज वरती त्या ब्रिक्सच्या बातम्या छापल्या. आणि त्यात पुतीननी सांगितलं की डॉलरचा तुम्ही शस्त्रासारखा वापर केलेला आहे, त्यामुळे आम्हाला हे सगळं करावं लागतंय. आणि त्याच्यामुळे ट्रम्प इतके चवताळले की जेव्हा टॅरिफ लावले त्यांनी, त्या टॅरिफ मध्ये सांगितलं मी ब्रिक्स देशांवर अमुक टक्के टॅरिफ लावतो, ब्रिक्स देशांवर अमुक टक्के टॅरिफ लावतो. रशियापासून दूर जा, भारत रशियाच्या जवळ आहे. असं काय म्हणजे जे काही वाटेल ते बरळायला अक्षरशः बरळायला सुरुवात केली. त्याचं खरं कारण होतं की अमेरिका आणि अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना यांना दिलं गेलेलं आव्हान आजपर्यंत इतक्या पद्धतशीरपणे आव्हान कोणी दिलेलं नव्हतं, जे ब्रिक्सने दिलंय. म्हणजे IMF आणि वर्ल्ड बँकेला सुद्धा त्यांनी एक चॅलेंजेस दिले की आम्ही अशी अशी संस्था उभी केलेली आहे आणि आता ती कार्यरत झालेली आहे. त्याच्यामधून त्यांचे व्यवहारही चालू झालेले आहेत. तर ह्याच्यामुळे झालं असं की त्यांना जाणवलं की आता हळूहळू करत आपण जे काही एक डॉलर म्हणजे जगाचा राजा म्हणून वावरत होतो, तर तसं काही आता वावरता येणार नाहीये. कारण आपल्याला बऱ्याच प्रकारे आणि अगदी विचार करून विचारपूर्वक हे चॅलेंज दिलं गेलेलं आहे.
त्याच्यामुळे ट्रम्प ब्रिक्सला घाबरले. म्हणून ते आता जेव्हा सप्टेंबरमध्ये ब्रिक्सची परिषद पुन्हा होईल, त्याच्यामध्ये पुढचं काय होईल ते आपल्याला आता सप्टेंबरमध्ये कळेलच, कारण त्याच्या पुढे ते जाणारच आहेत. जर कझान डिक्लरेशन त्यांनी तेव्हा साईन केलेलं आहे म्हटल्यानंतर कोणत्या देशांना परमनंट स्टेटस मिळेल, कोणाला टेम्पररी स्टेटस मिळेल, किती देशांना सदस्यत्व द्यायचं, कारण बहुतेक सगळ्या आफ्रिकन देश जे आहेत ते सगळे ब्रिक्स कडे फार काय म्हणतो आपण आशेने बघतायत हे बघताय की खरंय. आता आपल्याला एक वेगळा पर्याय उपलब्ध झालेला आहे आणि त्यात भारतासारखा ट्रस्टवर्दी देश आहे. भारतासारखा मी का म्हणते, कारण अजूनही चीनवरती बहुतेक देशांचा विश्वास नाही आणि रशियाचे काही ना काही कारणाने शत्रू फार जास्त झालेले आहेत. भारत हा त्याच्यामध्ये इतका विश्वासार्ह देश आहे की भारताच्या पंतप्रधानांकडे फार आशेने हे छोटे छोटे देश बघतायत की भारत तिथे आहे म्हणजे तिथे आपली फसवणूक होणार नाही, आपल्यावर कोणी दादागिरी करणार नाही, कुणाची मनमानी चालणार नाही. त्याच्यामुळे ब्रिक्सच्या सदस्यत्वासाठी बरेच देश आज उत्सुक आहेत. फक्त 5 देशांना आज परमनंट त्याचं मेंबरशिप आहे, बाकीच्या कोणालाही दिली गेलेली नाहीये. तर जसं जसं पुढे जाईल तसं तसं हे 5 देश ठरवतील कोणाला परमनंट घ्यायचं, कोणाला टेम्पररी घ्यायचं. त्यात गंमत अशी आहे की पाकिस्तान भीक मागतोय, पण पाकिस्तानला कुठल्याही प्रकारची भीक घातलेली नाहीये. त्यांना ब्रिक्सचा मेंबर व्हायचंय आणि भारताने आक्षेप घेतलाय असं आहे. हो. आता एक आपण उदाहरण बघितलं ना तर म्हणजे ट्रम्पनी जी टेरिफ पॉलिसी जाहीर केली ना त्याच्यामध्ये ब्रिक्स वरती खास टार्गेट केले गेले लोकांना. त्यावेळी तुम्हाला आठवत असेल की ब्राझील कडून ज्या वस्तू निर्यात व्हायच्या अमेरिकेमध्ये त्याच्यात कॉफी सुद्धा होती आणि अन्य गोष्टी होत्या. त्या सगळ्यावरती ट्रम्पनी एवढा टॅरिफ लावला की ते जे ब्राझीलचे मला वाटतं लुला आहेत ते मोदींशी बोलताना त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. कारण सरते शेवटी तो सत्ताधीश आहे हो, त्याला त्याच्या जनतेला फेस करायचं आहे. तुमच्या पॉलिसीमुळे अमेरिकेशी असलेला आमचा व्यवहार थांबला आणि आज आमची तोंडचं घास काढून घेतला. अशी भावना जनतेची झाली तर ती फार ते त्याला तोंड देणं कठीण जातं. तेव्हा मोदींनी मदतीचा हात दिला आणि सांगितलं ठीक आहे की तुम्हाला जे काही भारतात पाठवायचं असेल ते तुम्ही पाठवू शकता म्हणून. हा ही मोठी स्टेप मोदींनी घेतली ती ब्राझीलच्या मदतीसाठी. भारताच्या मदतीसाठी चीन सुद्धा पुढे आलेला आपण बघितला. चीनने सांगितलं तुम्हाला जे काही पाठवायचं असेल आमच्या देशामध्ये पाठवा. आम्ही कुठलीही आडकाठी करणार नाही म्हणून. जे शांघाय कॉर्पोरेशनसाठी म्हणून तिघे जण भेटले पुतिन, शी जिनपिंग आणि मोदी तेव्हाचे तुम्हाला ते वातावरण आठवत असेल. ते अगदी त्यावेळेला टेरिफचा जो होत होता भारताला त्या काळातली ही कथा मी सांगते. त्यामुळे ब्रिक्स देश जे आहेत ते एकमेकांच्या मदतीला सुद्धा आले पुढे कारण त्यांना कळतं आहे की अमेरिका आपल्यावरती म्हणून खास वेगळ्या दृष्टिकोनातून आघात करत आहे. पण ही जी गोष्ट आहे ही आता म्हणजे ट्रम्पनी जर का ठरवलं जसं त्यांनी आता ओपेक फोडलं की नाही ठरवून फोडलेलं आहे म्हणजे इराणला सांगून की ठीक आहे बाबा ही तेलाची मक्तेदारी या लोकांकडे आहे. किती प्रोडक्शन मार्केटमध्ये आणायचं हे ते ठरवतात आणि त्याची किंमतही ठरवतात. म्हणजे दोन्ही गोष्टींच्या तर्फे मार्केट यांच्या हातामध्ये आहे. तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी भगदाड पाडलं आणि एकाला बाहेर काढला. आता UAEचं जे टाकलेलं पाऊल आहे ते कदाचित अन्य देश सुद्धा बाहेर पडू शकतात. त्याची प्रतीक्षा आहे आता. नेमकी काय रिएक्शन येणार बघायचं आहे आपल्याला. पण अशा तऱ्हेने आपण बघतो ट्रम्पनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मधून ते बाहेर पडले, क्लायमेट अकॉर्ड मधून बाहेर पडले. त्याच्यानंतर त्यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मधून सुद्धा एक प्रकारे त्यांनी सांगितलं, आमचे अर्थव्यवस्थेचे जे परिमाण आहेत ती तुमच्यासारखी नाहीयेत. आम्हाला ग्लोबलायझेशन मान्य नाही म्हणून त्यातून बाहेर पडले. आता ते कदाचित नेटोतून पण बाहेर पडतील की काय म्हणून शंका आहे. आणि युरोपियन युनियनचं जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा मोडून पडावं म्हणून अमेरिका प्रयत्न करतेय. हे सगळं झाल्यानंतर अमेरिका ब्रिक्सच्या मागे अशी चवताळून मागे पडू शकेल का? आणि झालं तर मग ब्रिक्सचे देश जे आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील? गौरीताई. आता तरी मला असं वाटत नाहीये, कारण पुतीनची स्टेटमेंट तर क्लिअर आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष काही बोलायला जात नाहीत. पण भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांचे स्टेटमेंट जे आहेत त्या आपण व्यवस्थित अभ्यास केला तर लक्षात येईल. एक तर त्यांनी स्पष्ट सांगितलं पहिलं आणि दुसरं महायुद्ध हे जगाचं महायुद्ध नव्हतं. ते तुमचं युरोपातल्या देशांमधलं युद्ध होतं. त्याच्यामध्ये महायुद्ध म्हणून जगाला ओढू नका. त्याच्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर हे सुद्धा म्हणाले की तुम्ही जे काही रशियावरती सँक्शन्स टाकले, आर्थिक निर्बंध टाकले, त्याच्यामुळे आम्हाला व्यवहार करता येईनात, म्हणून आम्ही तुमच्या डॉलर पासून दूर गेलोय आणि त्याला जबाबदार तुम्ही आहात, आम्ही नाही. इतकं स्पष्ट शब्दात हे जर नेते म्हणत असतील तर मला नाही वाटत आहे की अमेरिका दादागिरी करते म्हणून कोणीतरी घाबरेल आणि त्यांना सोडून जाईल. कारण बाकीचे जे देश आहेत लहान लहान म्हणतो आपण, त्या लहान लहान देशांनाही याची जाणीव आहे की आपण जर ब्रिक्स सोडून गेलो तर परत अमेरिकेच्या दादागिरीच्या खाली आलो आणि मग अमेरिकेच्या ताटाखालचं मांजर व्हावं लागेल. तर त्याच्यामध्ये कोरोनामध्ये फार्मास्युटिकल कंपन्यांनी ज्या काही त्यांच्यावरती जाचक अटी लावल्या होत्या, त्याच्यामध्ये त्यांची जी स्वायत्तता आहे देशाची त्याच्यावरती प्रश्नचिन्ह येत होतं. सोव्हर्निटी इज क्वेश्चनिंग. आणि मग त्याच्यामुळे आपण भारताने बऱ्याच देशांना वॅक्सिन दिल्या, वॅक्सिन डिप्लोमसी केली. त्याच्यामुळे इथे ब्रिक्स देशांवरचा खास करून भारतावरचा विश्वास जास्त आहे. पण जिकडे भारत आहे तिकडे आपण राहणं जास्त महत्वाचं ठरेल आणि त्याच्यामुळे अमेरिकेच्या दादागिरीला तोंड द्यावं लागणार नाही याची त्यांनाही जाणीव आहे. त्यामुळे ब्रिक्स फोडणं जरी त्यांना वाटत असेल तरी तितकंसं सोपं नाही. कुठला आमिष दाखवून वगैरे ब्रिक्स फोडता येणार नाही. कारण आता त्यांनी जसं आपण मगाशी उल्लेख केला की ब्रिक्सची डेव्हलपमेंट बँक उभी केलेली आहे, ते त्यांना हे द्यायला तयार आहेत, आर्थिक मदतही द्यायला तयार आहेत. त्याचं हे पण सुरू झालेलं आहे, कामकाजही सुरू झालेलं आहे. पण अजून सदस्य देशांची नोंदणी आणि किती सदस्य देश आहेत हे नक्की झाल्याशिवाय त्यांना ते आर्थिक मदत मिळणार नाही. पण जसं होईल तसं तेही मिळेल. आता जी सप्टेंबर 2026 मध्ये येऊ घातलेली ब्रिक्स परिषद आहे त्याच्यामध्ये ते ठरवतील कोणाला किती सदस्यत्व द्यायचं, कशा प्रकारे द्यायचं, कोणाला किती आर्थिक मदत करायची. त्याच्यामुळे सगळ्याच देशांची ही इच्छा आहे की आता अमेरिकेची मनमानी नको. त्यामुळे ब्रिक्स फोडणं अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना शक्य होईल असं मला तरी वाटत नाही. त्या 3 प्रमुख देश तर अजिबात बाहेर पडणार नाहीत, रशिया, भारत आणि चीन. खरंय. त्यामुळे ही गोष्ट ते किती म्हणत असले तरी ते कठीण आहे. म्हणजे टॅरिफ लावतो, धमक्या दिल्या तरी कोणी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे पाय धरायला गेलं नाही. नको नको टॅरिफ नका लावू, आम्ही ब्रिक्स मधून बाहेर पडतोय असं एकाही, नॉट अ सिंगल नेशन हॅज सेड दॅट, की छोट्या छोट्या देशांमधलेही कोणाचेही प्रतिनिधी म्हणाले नाहीत नाही नाही आम्ही ब्रिक्स मध्ये जाणार नाही. याचाच अर्थ ब्रिक्स फुटणं हे कठीण आहे. आणि मला वाटते ब्रिक्स आणि त्याच्याबरोबर ब्रिक्सच्या संघटना उभ्या करते त्या संघटना ह्या काळाची गरज असाव्यात. कारण 80 वर्ष जुन्या झालेल्या संघटना आता त्या तितक्या उपयोगाच्या नाहीयेत असे आपले पंतप्रधान मोदीही म्हणाले आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकरही म्हणाले. 80 वर्ष झालेली आहेत. जेव्हा इकडे कझान मध्ये ब्रिक्सची परिषद चालू होती तेव्हाच तिथे युनायटेड नेशन्स, IMF आणि वर्ल्ड बँकेला 80 वर्ष पूर्ण झाली म्हणून आपल्या अर्थमंत्री तिथे गेलेल्या होत्या अमेरिकेमध्ये. तर हे दोन्ही सायमल्टेनियस झालं. पण तिकडे आपला स्टँड हाच होता ब्रिक्स मध्ये की ब्रिक्स ही अत्यंत गरजेची आहे. आणि ह्या ज्या जुन्या 80 वर्ष जुन्या झालेल्या संस्था आहेत त्या आता तितक्या ताकदीच्या राहिलेल्या नाहीयेत आणि त्या राष्ट्रांवरती वचकही ठेवू शकत नाहीयेत. तर त्या आता उपयोगाच्या नाहीयेत. हे आपल्या पंतप्रधानांचं आणि परराष्ट्र मंत्र्यांचं थेट विधान आहे. त्याच्यामुळे ब्रिक्सच हळूहळू पुढे येईल याची तर मला खात्री आहे. मलाही साधारण तसंच वाटतं. ह्याचं कारण असं की 2 गोष्टी आहेत. अमेरिका जशी दादागिरी करते, मुस्कटदाबी करते आणि मी म्हणेन तोच अंतिम शब्द, मी हुकूम सोडणार आणि तुम्ही गुलामासारखं ऐकायचं. ही जी पोझिशन आहे ना, त्या पोझिशनचा लोकांना तिटकारा आलेला आहे आणि ब्रिक्समध्ये वातावरण तसं नाहीये. प्रत्येकाचं ऐकलं जातं, त्याचे पॉइंट्स ऐकले जातात आणि तुम्हाला सामावून घेण्यासाठी ठीक आहे बाबा, ही तुमची अडचण असेल तर ती आम्ही कशी त्याच्यातून बाहेर पडू शकू, तुम्हालाही त्रास नाही, आम्हालाही त्रास नाही. अशा एका सहकार्याच्या वातावरणामध्ये ब्रिक्स आज मोठी होताना दिसते आपल्याला. आणि नंबर 2 कुठेही आपण बघू जिथे आर्थिक लाभ दिसतोय ना देशांना, तो आर्थिक लाभ सोडून तुमच्या सोबत अमेरिकेसोबत हे देश जातील असं आता दिसत नाही. कारण
सर्वत्र क्लिअर झालेलं आहे की अमेरिकेची अर्थव्यवस्था ही पूर्वीसारखी राहिली नाहीये, ना पाश्चात्यांची युरोपाची राहिलेली आहे. मग उदयाला येणारी जी महाशक्ती आहे तिची साथ कशासाठी हे लोक सोडतील? काही काळापुरतं अमेरिका त्यांना दाबू शकेल आणि हे करू शकेल, पण जितक्या लवकर ब्रिक्सचे देश जे आहेत ते एस्टॅब्लिश होतील स्वतःसाठी आणि जगासाठी, कारण एक लक्षात घ्या, चीनच्या योगे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला आपण सप्लाय चेन म्हणतो ती सगळी आज चीनच्या अजूनही हातात आहे. मॅन्युफॅक्चरिंग त्यांच्या हातून हिरावून घेणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. रशिया ही एकतर स्वतंत्रच देश आहे तो, ज्यांच्याकडे सगळंच आहे. जे काय आहे ते कोणावरच, अगदी युरेनियम पासून तेलापर्यंत सगळं त्यांच्याकडे आहे. अन्नधान्य ते स्वतःच बनवतात. त्यामुळे रशिया ही खरीखुरी महाशक्ती त्या दृष्टिकोनातून आहे आणि त्यांच्याकडे खूप मोठी डिफेन्स इंडस्ट्री आहे, ज्याचा ते एक्सपोर्ट गेली कित्येक वर्ष करतायत. म्हणजे सोव्हिएट संघ जन्माला आल्यापासून त्यांच्याकडे ती एक प्रथा परंपरा आहे. भारत ही तर भारताची कथा सांगायची गरज नाही. भारताचा आलेख जो आहे तो उंचावणारच राहणार आहे. तेव्हा हे जे आर्थिक लाभ असलेले देश आहेत त्यांना सोडून मेंबर आज, म्हणजे खरं सांगायचं तर फ्रान्स सुद्धा म्हणतो की मला ब्रिक्स मध्ये घ्या. अरे बाबा म्हणजे तुम्ही तर पाश्चात्य देश आहात, तुम्हाला इथे येण्याचं कारण काय असं विचार. पण त्यांना सुद्धा वाटतंय की मी ब्रिक्स मध्ये आलो नाही तर माझं कुठेतरी नुकसान होईल. ही जी भावना आहे ती महत्वाची आहे. आणि ट्रम्प त्यांचा एक विशेष ऍटिट्यूड असतो, ते म्हणतात ब्रिक्स इज इव्हिल असं ते सांगतात. तर इव्हिल म्हणजे काय? सैतानी प्रवृत्ती असलेला ब्रिक्स आहे असं त्यांना वाटतं. कारण बरोबर आहे, तुमचं साम्राज्य त्याला जर का कोणी हादरे देत असतील तर तुम्हाला तो दुसरा माणूस इव्हिल वाटणार. ते ट्रम्पचं ठीक आहे आणि ते त्यांच्या स्वभावानुसार मुसंडी मारणारे आहेत आणि ते काही ना काही आव्हानं उभी करतील ब्रिक्स समोर. पण ती आता आव्हानं जी आहेत ती तुम्हाला पार पाडायची आहेत. अजूनही ब्रिक्स असं म्हटलेलं नाहीये की आमचं चलनी नाणं येईल म्हणून, कारण त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत, त्याचा आपण परत कधीतरी विचार करू. पण ब्रिक्सचं नाणं जोवर येत नाही तोवर खरं म्हणजे अमेरिकेने थैथयाट करायची गरज नाहीये. पण तरी देखील नुसता डॉलर हा आर्थिक ट्रान्झॅक्शन मधून हद्दपार होताना दिसतोय म्हणून हे इतके हल्लेले आहेत. नाणं आलं तर काय होईल कल्पना तुम्ही करू शकता. तर गौरीताई, तुम्हाला अजून काही मुद्दे असतील तर जरूर सांगा, अन्यथा हो, आपण एकच चर्चा आता, करू. तो डावोस इकॉनॉमिक फोरमचा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम डावोसला होते त्याचा उल्लेख झाला ना, तसं रशियामध्ये सेंट पीटर्सबर्गला इकॉनॉमिक कॉन्फरन्स होते आणि ती डावोसच्या धर्तीवरतीच करायचा पुतीन यांचा हे आहे. प्रयत्न पुतीन यांनी सांगा. चंग बांधलेला आहे आणि ती एक एक वर्ष ते त्याचा हे व्याप्ती वाढवत चाललेले आहे. म्हणजे जसं डावोसला त्यांनी एक सेंटर, फायनान्शियल सेंटर तयार केलं होतं, तसं आता सेंट पीटर्सबर्गला पुतीन फायनान्शियल सेंटर ह्या ब्रिक्स देशांचं म्हणण्यापेक्षा सगळ्यांसाठीच ते ओपन आहे. कारण तिथे दावोसला काय होतं, मोठमोठ्या कंपन्या येतात, त्यांचे सीईओ असतात आणि मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट होतात. आता तिथे सेंट पीटर्सबर्गला ते करतील, मोठ्या कंपन्यांना बोलवतील, ते येतील, त्याच्यामध्ये रशियाचा फायदा होईल, ब्रिक्स देशांचा होईल, भारताचा होईल, चीनचा होईल. म्हणजे प्रत्येक गोष्टीला उत्तर इथे ब्रिक्स मध्ये तयार आहे. आता फक्त एकच तुम्ही म्हणालात ते चलन नाही आलेलं, पण चलन यायची तशी गरज आहे असं मलाही वाटत नाही. आलं तर चांगलंच आहे, नाही आलं तरी ते आता जे जसं करतायत त्या मार्गाने ते पुढे जातीलच, एवढं तर नक्की. ठीक आहे. मला वाटतं आम्ही ब्रिक्सची तुम्हाला तोंडओळख करून दिली आहे ह्याच्यामध्ये. आणि का जन्माला आली, अजूनही एकत्र का आहेत आणि भविष्यात आव्हानं काय येणार आहेत, त्याच्यावरती ब्रिक्सचा ऍटिट्यूड घ्या. या वर्षी खरं सप्टेंबरमध्ये आपल्या देशामध्ये ब्रिक्सची कॉन्फरन्स होणार आहे आणि भारत हा यजमान देश आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे कदाचित आम्ही थोडासा आधी केला असेल व्हिडिओ हा, पण हा अतिशय रेलेव्हंट होईल, कारण सप्टेंबरच्या दृष्टिकोनातून जी पावलं आता टाकायला सुरुवात होतील बघा, तेव्हा आपल्याला ह्या सगळ्याचा उजाळा जरूर करता येईल. तर आज गौरीताई तुम्ही आलात आणि सविस्तर माहिती दिलीत या विषयाची, त्याच्याबद्दल तुमचे खास आभार मानते. तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना विनंती करते आहे की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा. दोन्ही चॅनेल्सना सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार. धन्यवाद.